साक्षी ही 20 वर्षांची एक सुंदर आणि सुडौल मुलगी होती. ती गावात आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. तिचा मोठा भाऊ राघव पुण्यात राहत होता. त्याची बायको मेघा आणि त्यांचा लहान मुलगा आरव. मेघाने आरवच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने साक्षीला 3 दिवस आधी फोन करून बोलावले. "साक्षी, तू नक्की या. आम्ही खूप धूमधामाने साजरा करणार आहोत," असे मेघाने आग्रहाने सांगितले. वाढदिवसाच्या दिवशी साक्षी तयार होऊन राघव आणि मेघाच्या घरी पोहोचली. हॉलमध्ये डेकोरेशन पाहताच राघवने तिला मिठी मारली. साक्षीने मेघाबद्दल विचारले तर राघव म्हणाला, "आरव खूप रडत होता म्हणून मेघा त्याला दूध पाजायला आत गेली आहे." सुमारे 1 तासात पार्टी सुरू झाली आणि रात्रीपर्यंत चालली. पार्टी संपल्यानंतर साक्षी इतर पाहुण्यांप्रमाणे घरी जाणार होती, पण मेघाने तिला थांबवले. "साक्षी, सकाळपर्यंत सगळे पाहुणे जातील. मग आपण दोघी बाहेर फिरूया. तू राहा," असे मेघाने म्हटले. साक्षीलाही गावात कंटाळा आला होता. तिने राहण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांनीही परवानगी दिली. पुढच्या दिवशी सगळे पाहुणे निघून गेले. साक्षीला वेगळी खोली मिळाली. आरव मेघाला खूप त्रास देत होता. राघव आणि मेघाला एकत्र वेळ मिळत नव्हता. एक दिवस साक्षीने मेघाला म्हटले, "भाभी, आरव आता थोडा मोठा झाला आहे. त्याला एक दिवस माझ्याकडे सोडा. तुम्ही दोघे बाहेर जा." मेघाने विश्वास ठेवून पुढच्या दिवशी राघवसोबत बाहेर गेली. त्या दिवशी आरव पूर्ण दिवस साक्षीजवळ राहिला. तिने त्याला चांगले खायला दिले आणि संध्याकाळचे जेवणही बनवले. आरव तिच्याजवळ खूप खुश होता. संध्याकाळी राघव आणि मेघा घरी आले. मेघा आरवला साक्षीजवळ खेळताना पाहून आश्चर्यचकित झाली. "साक्षी, तू एका दिवसात आरववर जादू केलास. तो आपल्या आईवडिलांजवळही इतक्या शांतपणे राहत नाही," असे मेघाने म्हटले ओला. रात्री झोपताना आरवने साक्षीजवळच झोपायची जिद्द केली. त्यामुळे साक्षी मेघाच्या खोलीत झोपली आणि मेघा तिच्या खोलीत गेली. आधी रात्री अचानक साक्षीला आपल्या शरीरावर कोणाचा हात जाणवला. त्याला वाटले आरव असेल, पण उठून पाहिले तर राघव उभे होते. "काय झाले भाऊ?" ती विचारली. राघवने माफी मागितली आणि आपल्या खोलीत निघून गेले. पुढच्या रात्रीही असेच घडले. राघव तिच्या खोलीत आले आणि अयोग्य रीतीने जवळ आले. साक्षी घाबरली आणि खोलीतून बाहेर पडली. मेघा खोल झोपेत होती. राघव मागे आले आणि म्हणाले, "सॉरी साक्षी, मला मेघा वाटली." रात्रीच्या अंधारात चूक झाली असेल. साक्षीने त्यांना माफ केले आणि पुन्हा आपल्या खोलीत झोपायला गेली. काही दिवस गेले. आरव साक्षीजवळ चांगला घुलमिलला होता. एक सकाळी नाश्त्याच्या वेळी साक्षीने, "भाभी, आता मला घरी जावे." मेघाने विनंती केली, "साक्षी, कृपया काही दिवस आणखी राहा. मला 1 महिन्याचा कुकिंग कोर्स जॉईन करायचा आहे. आरव आता तुझ्याजवळ चांगला राहतो. तू त्याची काळजी घेऊ शकतेस." मग मी निश्चिंत होईन. गेल्या 3-4 महिन्यांपासून हा कोर्स करायचा होता, पण आरव कोणाकडेही राहत नव्हता. आता तू आहेस तर मी आरामात कोर्स करू शकते. काही दिवसांचीच गोष्ट आहे. दुपारी 2 तास क्लास असेल. बाकी वेळ मी घरीच असेन. राघवनेही आग्रह केला, "साक्षी, तर तिच्यासाठी इतकेही करू शकत नाहीस का? भाभीसाठी काही दिवस आणखी राहू शकत नाहीस का?" त्यांचा आग्रह वाढत गेला. साक्षीने होकार दिला. राघव ऑफिसला निघाले. ते गेल्यावर मेघाने साक्षीला मिठी मारली आणि म्हटले, "तुझ्या मदतीने मी कोर्स पूर्ण करेन. एकदा कुकिंग शिकले की हळूहळू स्वतःचा छोटा व्यवसाय उभा करेन." मेघाची खुशी पाहून साक्षीही खुश झाली. एक दिवस दुपारी मेघा क्लासला गेली होती. आरव साक्षीजवळ होता. अचानक तो रडू लागला. साक्षीला वाटले त्याला भूक लागली असेल. ती दूध गरम करायला किचनमध्ये गेली. दूध गरम होत असताना अचानक राघव आले आणि त्यांनी मला अंचाहित रीतीने जवळ येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला वेदना झाली आणि मी जोरात ओरडले. मी रागाने मागे वळले तर राघव दूर गेले होते. ते म्हणाले, "साक्षी, मला वाटले तू मेघा आहेस. तू तिचे कपडे घातले आहेस म्हणून गैरसमज झाला." साक्षीने काही हरकत नाही म्हटले आणि आरवची बाटली घेऊन खोलीत गेली. थोड्या वेळाने राघव बर्फ घेऊन आले. "साक्षी, माझ्यामुळे तुला जखम झाली. मला चांगले वाटत नाही. माझ्या चुकीची शिक्षा मला मिळायला हवी," असे म्हणत त्यांनी बर्फ लावायला सुरुवात केली. त्यांच्या नजरा साक्षीला चांगल्या वाटल्या नाहीत. तिने म्हटले, "भाऊ, तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद. आता मला बरे वाटते. आता सोडा." मग तिने विचारले, "भाऊ, तुम्ही काही तासांपूर्वीच ऑफिसला गेलात. आज इतके लवकर कसे आलात?" राघव म्हणाले, "आज ऑफिसमध्ये जास्त काम नव्हते म्हणून लवकर आलो." साक्षी त्यांच्या खोलीतून बाहेर पडली आणि आरवाला दूध पाजून झोपवले. थोड्या वेळाने मेघाई घरी आली. संध्याकाळी चहा पिताना सगळे एकत्र बसले होते. राघवने म्हटले, "रात्री आपण डिनरला बाहेर जाऊया." मेघाने नकार दिला. "रात्री माझी कुकिंगची ऑनलाईन क्लास आहे." "राघव, मी तुला आधीच सांगितले होते." तरीही राघव म्हणाले, "मेघा, तू फक्त आपल्याबद्दलच विचार करू नकोस. तू जाऊ शकत नाहीस तर मी साक्षीला बाहेर घेऊन जातो. ती गेल्या काही दिवसांपासून आमच्यासाठी खूप काही करत आहे. तिलाही कधी बाहेर जायला हवे." राघवच्या गोड गोष्टींमध्ये मेघा अडकली. तिने म्हटले, "साक्षी, तुझे भाऊ बरोबर आहेत. तू खरोखर आमची खूप मदत करत आहेस. तू घरात कंटाळली असेल."
संध्याकाळी तू भाऊसोबत डिनरला नक्की जा. संध्याकाळी राघव साक्षीच्या खोलीत एक ड्रेस घेऊन आले. डिनरला जाताना ही ड्रेस घाल. ही मेघाने तुझ्यासाठी पाठवली आहे, असे त्यांनी म्हटले. साक्षीला वाटले की मेघाच्या नावावर त्यांनी स्वतःची आवडती ड्रेस आणली आहे. तरीही तिने ती घेतली आणि तयार झाली. बाहेर आल्यावर मेघाने म्हटले, "अरे वा, तू भाऊसोबत डिनरला जायला खूप उत्सुक दिसतेस." मेघाच्या बोलण्यात डिनरला जायला खूप दिसतेस. ड्रेस तिने पाठवली नसेल. तिने काही विचारायचे होते, पण राघव म्हणाले, "मेघा, तुझ्या ऑनलाईन क्लासची वेळ झाली आहे. आम्हीही निघतो. रात्री लवकर घरी येऊ." साक्षी राघवसोबत डिनरला निघाली. ज्या हॉटेलमध्ये ते गेले तिथे कुटुंबे कमी आणि जोडीदार जास्त दिसत होते. वातावरण रोमॅन्टिक होते. पण साक्षी आपल्या प्रियकराबरोबर नव्हती, तर भाऊसोबत होती. राघवने डिनर दरम्यान अयोग्य रीतीने जवळ येण्याचा प्रयत्न केला. साक्षी जितकी दूर सरकत होती, तितके ते जवळ येत होते. तिने लवकर डिनर संपवून घरी येण्याचा प्रयत्न केला. रात्री साक्षीने मेघाच्या खोलीत झोपण्यास नकार दिला. तिला वाटले की आपल्यामुळे राघव आणि मेघाला एकत्र वेळ मिळत नाही. तिने मेघाच्या समोर राघवला म्हटले, "आज तुम्ही आपल्या खोलीत झोपा. माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अंतर पडू नये." राघव म्हणाले, "आम्हाला एकत्र झोपण्याची गरज नाही. त्यांच्या आम्हाला एकत्र." आता खोलीत गेलो ते दुसऱ्या खोलीत गेले. त्यांच्या वागण्यातून आणि बोलण्यातून दिसत होते की त्यांना आपल्या बायकोत रस राहिला नव्हता. राघव गेल्यानंतर साक्षी मेघाच्या खोलीत गेली. मेघाचे चेहरे उदास होते. साक्षीने विचारले, "भाभी, तुमच्या आणि भाऊमध्ये सर्व काही ठीक आहे का? भाऊ तुम्हाला आधीसारखे प्रेम करतात का?" मेघा म्हणाली, "हो, सर्व ठीक आहे. डिलिव्हरीनंतर माझे आरोग्य खूप बिघडले आणि वजनही वाढले. तेव्हापासून तुझे भाऊ थोडे दूर राहू लागले. पण मीहापासून तुझे भाऊ थोडे दूर राहुले होईन." मग तिने विचारले, "तू अजून शादी का केली नाहीस? तुझे वय आता 20 झाले आहे. आता तुला शादी करायला हवी." साक्षी म्हणाली, "मला मंगल दोष आहे. आई-वडील म्हणतात मंगलदोष असलेल्या मुलीची शादी मंगलदोष असलेल्या मुलाशीच व्हायला हवी. 20 वर्षे झाली तरी अजून माझा योग्य जोडीदार सापडला नाही. म्हणून मी अजून सिंगल आहे." मेघा म्हणाली, "तुझ्यासारख्या सुंदर आणि सुडौल मुलीकडे कोणत्याही माणसाची वाईट नजर पडू शकते. तू पुरुषांकडून थोडी सावध राहा." बोलत बोलत त्या झोपल्या. पुढच्या दिवशी मेघा क्लासला गेली. आरव साक्षीजवळ खेळत झोपला आणि साक्षीही त्याच्याजवळ झोपली. थोड्या वेळाने आरव झोपेतच रडू लागला आणि साक्षीला आपली आई समजू लागला. साक्षीने मेघाला फोन केला, पण ती क्लासमध्ये होती म्हणून फोन उचलला नाही. आरवाला शांत करण्यासाठी साक्षीने त्याला बाटली दिली, पण तो दूध पिण्यास तयार नव्हता. बराच वेळ गेला तरी त्याचे रडणे थांबले नाही. शेवटी साक्षीने त्याला आपल्या कुशीत घेतले आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. मेघावाला इतका वेळ रडताना पाहणे साक्षीला बरे वाटत नव्हते. तिने थोड्या वेळासाठी आईची 2 तास होते. तिने थोड्या वेळासाठी आईची भूमिका केली. काही वेळाने आरव झोपला आणि साक्षीही झोपली. अचानक तिची झोप उघडली तर राघव तिच्यासमोर उभे होते. ते खोलीत कधी आले आणि किती वेळ पाहत होते हे तिला कळले नाही. त्यांच्या नजरा साक्षीला चांगल्या वाटल्या नाहीत. आरवाला शांत करताना तिने कपडे व्यवस्थित करायला विसरली होती. राघव तिला त्या स्थितीत पाहत होते. साक्षीने लगेच कपडे व्यवस्थित केले. राघवने तिचा हात धरला आणि बिस्तरकडे ओढले. साक्षी खूप घाबरली. थोड्या वेळाने आरवही जागा झाला. ते त्याला खायला घालत हॉलमध्ये आले. तेव्हा मेघा क्लास संपवून परत आली. तिने त्यांना वेगळ्या नजरेने पाहिले आणि लगेच आरवाला त्यांच्या मधून उचलून घेतले. रात्री किचनमध्ये जेवण बनवताना मेघाचे वर्तन थोडे वेगळे वाटले. तिने म्हटले, "आजकाल तू आरवला आपल्याशी जास्त जोडू लागली आहेस. त्याच्या बापालाही आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेस." साक्षीने तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, "तुम्ही अजिबात वाईट आहेत ना तुमची मैत्रीण." तरीही मेघा तिच्याशी थोडी अजीब वागत होती. जेवताना मेघा म्हणाली, "आज माझ्या क्लासचा शेवटचा दिवस आहे. क्लास संपल्यावर तुला घरी जावे लागेल." मेघाचे बोलणे ऐकून राघवचे चेहरे फिके पडले. साक्षीलाही घरी जायचे नव्हते, कारण तिचा आणि राघवचा संबंध वेगळा होऊ लागला होता. तिला खात्री होती की राघव कोणता तरी मार्ग काढतील कारण ते तिच्याकडे आकर्षित झाले होते. त्या रात्री झोपण्यापूर्वी मेघाने साक्षीला टोमणा मारला, "साक्षी, लक्षात ठेव, तुझे भाऊ शादीशुदा आहेत आणि त्यांच्यात काही दोष नाही." साक्षीला त्याची फारशी पर्वा नव्हती. पुढच्या दिवशी मेघा शेवटच्या क्लाससाठी निघाली. राघवही नेहमीप्रमाणे ऑफिसला निघाले. पण मेघा घरातून निघताच राघव परत आले आणि त्यांनी साक्षीला पाण्याचा ग्लास घेऊन आपल्या खोल्यात बोलावले. पाण्याचा ग्लास घेऊन साक्षी खोलीत गेली. ग्लास देण्यासाठी हात वाढवताच राघवने तिचा हात धरला आणि म्हणाले, "साक्षी, तू मला आणखी किती वाट पाहील? मी तुला आधीच अनेक वेळा इशारे दिले आहेत. इतका वेळ तू माझ्यासमोर असतानाही मी तुझ्यासोबत इच्छित वेळ घालवू शकलो नाही. काल तुला त्या स्थितीत पाहून माझ्या डोळ्यांत चमक आली होती. मेघा आज पूर्ण दिवस घरी नाही.
आपल्याकडे आज पूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवण्यासाठी आहे. साक्षीने त्यांची गोष्ट मान्य केली, पण एक प्रश्न विचारला, भाऊ, तुम्ही शादीशुदा असतानाही माझ्याजवळ का येत आहात? यामुळे तुमचा संबंध तुटला तर भाभीला वाईट वाटेल. मग तुम्ही तिला काय उत्तर द्याल? राघव म्हणाले, साक्षी, तू जास्तच विचार करत आहेस. मेघा फक्त माझी बायको आहे. मी आता तिच्यावर प्रेम करत नाही. मी तिला कुकिंग कोर्स करू देत आहे, कारण माझी नोकरी गेली आहे. ती थोडी कमाई करून माझी मदत करेल. नाही तर मला तिच्याकडून काही आनंद मिळत नाही. जर तुला हरकत नसेल तर आपण शादी करू शकतो. आरवही तुला आपली आई मानतो. राघवने हसत साक्षीला बाहूमध्ये घेतले आणि तिनेही प्रेमाने बाहूमध्ये जाऊ दिले. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि मेघा त्यांच्यासमोर उभी होती. तिला साक्षी राघवच्या बाहूमध्ये दिसताच धक्का बसला. साक्षीची नजर मेघावर पडताच तिने राघवला ढकलून दूर केले आणि मेघाजवळ येऊन उभी राहिली. राघव मेघाला म्हणाले, मेघा, तू साक्षीला घरी आलो होतो तेव्हा साक्षीने संधी साधून मला मिठी मारली. राघव साक्षीबद्दल वाईट गोष्टी सांगत होते. त्यांनी मेघाला सांगितले की साक्षी त्यांच्याशी संबंध बनवू इच्छित होती. मेघा साक्षीला रागाने पाहू लागली. मग मेघाने वळून राघवला जोरात थप्पड मारली आणि म्हटली, मी सगळे ऐकले आहे. नीच माणूस. साक्षी पाण्याचा ग्लास घेऊन या खोलीत आली तेव्हापासून मी फोनवरून सगळे ऐकत होते. काल रात्री साक्षीने मला तुझी कहाणी सांगितली होती. मी नकळत साक्षीवर आरोप केले होते. पण आता मला समजले आहे की तू साक्षीला इथे राहण्यासाठी का आग्रह करत होतास. काल रात्री तिने तुझे खरे रूप माझ्यासमोर आणण्यासाठी तुझ्यासोबत नाटक केले होते. तू तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होतास. मला समजले आहे की तू ऑफिसमध्येही कोणत्या तरी महिला कर्मचाऱ्याशी छेडछाड केली असेल, म्हणून तुझी नोकरी गेली आहे. आता कळले की तू दर महिन्याला नोकरी का बदलतोस. गेल्या 6 वर्षांपासून तू मला मूर्ख बनवत होतास आणि तू बाहेर मुलींवर पैसे उडवत होतास. साक्षीने मला ते अश्लील संदेशही दाखवले, जे तू तिला पाठवले होतेस. साक्षी मेघाच्या समोर राघवचे खरे रूप आणू इच्छित होती आणि आता ते समोर आले होते. नाहीतर ती त्याच्यासाठी सगळे करत होती. पण तो बाहेरच्या मुलींच्या मागे लागला होता. त्याने कधी आपल्या बायकोला नीट पाहिलेच नव्हते आणि ना तिच्या मेहनतीची कदर केली होती. मेघा म्हणाली, साक्षी, तू वेळेवर माझे डोळे उघडलेस. तुझ्यामुळे मी आपला कुकिंगचा स्वप्न पूर्ण करू शकले. आता मी लवकरच आपला छोटा व्यवसाय सुरू करणार आहे. मी आपल्या पायावर उभी राहून आपल्या मुलाचे पालनपोषण करेन. मला आयुष्यात धमकी देणाऱ्या लोकांची गरज नाही. मेघाने साक्षीचे आभार पडण्यात खूप मदत केली आहे. आता की नकली अ, बाहेर पडण्यात तिने खूप मदत केली आहे. ती विविध प्रकारचे केक बनवून आणि ऑर्डर घेऊन चांगले पैसे कमवत आहे. ती आपले आणि आपल्या मुलाचे चांगले भरणपोषण करत आहे. मेघा आज एक स्वतंत्र स्त्री म्हणून जगत आहे आणि साक्षीही आपल्या भाभीसोबत खूप खुश आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.